नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 11 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर ते इथं अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला पहिले लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बघा मित्रांनो, आपण आता मंथली करंट अफेअर्सची एक बॅच टाकलेली ऍप्लिकेशन मध्ये, ज्यामध्ये जून पर्यंतचं करंट अफेअर्स आपण बघितलेलं आहे. जर तुम्हाला करंट अफेअर्स मंथली करायचं असेल, म्हणजे मी जे हे डेली करंट अफेअर्स घेतो त्यामधलंच आपण जर बघितलं तर काही लेक्चर जे आहे म्हणजे काही प्रश्न जे निवडक, तर त्याचं मी मंथली करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपलोड करतोय ऍप्लिकेशन मध्ये, ते जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर बघितलं ती पण बॅच आहे, आणि जर तुम्ही कंबाईन विजेता बॅच 2 जर जॉईन केली तर या बॅच मध्ये देखील तुम्हाला मंथली करंट अफेअर्सचे जे लेक्चर असणार आहे तर ते बघायला मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सेपरेट बॅच जॉईन करू शकता किंवा या 500 रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला मंथली करंट अफेअर्सचे व्हिडिओ मिळून जातील. त्याचबरोबर इतर सर्व सब्जेक्ट तुम्हाला विजेता बॅच 2 मध्ये बघायला मिळतील. 15 जानेवारीला सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी RRB ची ग्रुप डी ची बॅच आपण लॉन्च करतोय, टेट साठी द्रोणाचार्य बॅच आणि लेखा व कोशागार विभागाच्या भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तुम्ही आपला अभ्यास मित्र नोट्स पॅक परचेस करू शकता, ज्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स प्लस यामध्ये 2025 करंट अफेअर्सचं इयर बुक तुम्हाला बघायला मिळेल. यानंतर मित्रांनो, आपल्याकडे कंबाईनची यशवंत नावाची बॅच आहे, ती तुम्ही परचेस करू शकता. 1499 फक्त या बॅचची फी आहे. बघा मित्रांनो, इथं जर बघितलं कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे, ज्यामध्ये 7 टेस्ट ऑलरेडी होऊन गेलेले आहे. यशवंत बॅच परचेस केली त्यामध्ये टेस्ट सिरीज इनबिल्ड असेल आणि यशवंत बॅच 4 महिन्यासाठी आहे. त्याचबरोबर आपल्याकडे कंबाईन साठी फाउंडेशन बॅच आणि राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आहे, ज्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलं जात आहे. ही बॅच तुम्ही आपला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा, आणि इन्स्टाचं पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा, कारण टेलिग्रामवर लेक्चरचे नोटिफिकेशन मिळतात आणि इन्स्टावर अभ्यास विषयक रील्स बघायला मिळते. सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा मित्रांनो, 11 जानेवारीच्या चालू घडामोडी. बघा, पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या IIT ने आशियातील सर्वात मोठे शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटी सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल, इथं पाणी आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर इथं अशा प्रकारचं काय लांब रॉड वगैरे दिसत असेल. तर काय मित्रांनो, हे सगळं सिस्टम काय, तर इथं कृत्रिमरित्या इथं काय केलं जातं, कृत्रिमरित्या, ठीक आहे, इकडे साईडला लिहितो, कृत्रिमरित्या इथं काय केलं जातंय, लाटांची निर्मिती केली जात आहे. लाटांची निर्मिती, ठीक आहे, कृत्रिमरित्या लाटांची निर्मिती केली जाते. आता ही लाटांची निर्मिती कशासाठी केली जाते, ठीक आहे, आता आपण याचं उत्तर बघूच, पण ते उत्तर बघण्या अगोदर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. इथं कृत्रिमरित्या लाटांची निर्मिती केली जात आहे, यालाच म्हटलं तर शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटी, ठीक आहे. आणि आपण जर बघितलं, या आशिया खंडातील सर्वात मोठी फॅसिलिटी IIT मद्रासने अलीकडे विकसित केली आहे. मग आता या लाटांचा फायदा काय आहे, कृत्रिम लाटांचा? तर बघा मित्रांनो, जे समुद्राचा लाटा आहे तर त्याच्या समुद्राच्या किनाऱ्यावर नेमकं काय परिणाम होतो, ठीक आहे. आता किनाऱ्यावर जेव्हा लाटा येऊन धडकतात तर तेव्हा तिथल्या भागाची काय होते, झीज होते. मग ही झीज होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे? आता मेन सिटी मुंबई, तिथे जागा थोडकीच आहे, ठीक आहे, थोडीशीच आहे. तसं जगातले प्रमुख शहर समुद्रकिनारीच वसलेले आहे. मग आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जास्त झीज होऊ नये म्हणून आपण कशा प्रकारच्या दगडाचा किंवा कशा प्रकारच्या कॉन्क्रीटचा वापर करायला पाहिजे, हे या शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटीच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. तर बघा मित्रांनो, IIT मद्रास मध्ये ही फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर IIT मद्रासने सुरू केली त्यांच्या धायपूर या ठिकाणी असलेल्या कॅम्पस मध्ये. ही फॅसिलिटी सुरू करण्यासाठी IIT मद्रासला जर आपण बघितलं तर नॅशनल सेंटर फॉर पोर्ट्स, ठीक आहे, वॉटर वेव्ह अँड कोस्टल टेक्नॉलॉजी यांनी सुद्धा मदत केलेली आहे. आपण जर बघितलं तर लहरींचा म्हणजे सागरी लाटांचा परिणाम काय होतो किनाऱ्यावर, तर त्यासाठी आणि मग त्यातून समजून घ्या की आपण काय करायला पाहिजे, काय उपाययोजना अवलंबली पाहिजे, त्यासाठी या
आपण जर बघितलं तर याला कृत्रिम लाटांचा फायदा होणार आहे. आता IIT शी संबंधित चालू घडामोडी बघूया. आपण IIT मद्रासशी संबंधित माहिती बघितली. आता इथं बघा, कोणत्या IIT ने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने विस्तार प्रकल्प सुरू केला आहे? तर बघा मित्रांनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने विस्तार नावाचा प्रकल्प IIT मद्रासने सुरू केलेला आहे. त्यानंतर IIT बॉम्बेने आपण जर बघितलं तर मातीचा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी एक जीवाणू विकसित केलेला आहे. कुणी? IIT बॉम्बेने. वेदनारहित इंजेक्शन सुद्धा कोणी विकसित केलं? IIT बॉम्बेने. हा आपण माग PYQ म्हणून माग ऑलरेडी प्रश्न आपण बघितलेला आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये भारताची नंबर 1 संस्था कोणती ठरली? IIT दिल्ली. जागतिक क्रमांकावर ही 171व्या क्रमांकावर आहे. लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग साठी विकसित करण्यात आलेले ई शूज कोणी विकसित केले? IIT इंदोरने. आणि रोबोट स्पर्धा DD रोबोकॉन कुणी आयोजित केली? तर IIT दिल्ली आणि प्रसार भारती या दोघांनी मिळून. झाला आपला एक क्वेश्चन परफेक्ट. यानंतर बघा, आपण जर बघितलं TCS आणि IIT बॉम्बेने भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित केलेला आहे. IIT कानपूरने उडान नावाचा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. त्यानंतर फायर रेस्क्यू ड्रोन जे आहे तर ते IIT धारवाडने विकसित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील पहिली जीन थेरपी कुठे सुरू केली? तर IIT बॉम्बे या ठिकाणी. ऑल इंडिया रिसर्च स्कॉलर समिट कुठे आयोजित करण्यात आली? IIT मद्रासमध्ये. आणि IIT मद्रासने विकसित केलेला भारतातील पहिल्या सेफ्टी टँक साफ करणाऱ्या रोबोटचं नाव काय आहे? तर होमो सेप ॲटम असं त्याचं नाव आहे. तर बघा मित्रांनो, आपलं 1 ते 2 क्वेश्चन इथून कव्हर होऊन जातात. यानंतर 18वा प्रवासी भारतीय दिवस जो आहे 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर 8 ते 10 जानेवारी दरम्यान आपण जर बघितलं तर प्रवासी भारतीय दिवसाची परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती ओडिशामधील भुवनेश्वर या ठिकाणी. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की प्रवासी भारतीय दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो मित्रांनो दरवर्षी. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात आले होते आणि त्या दिवसाच्या स्मरणार्थ आपण 9 जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. ठीक आहे. त्याविषयी अजून काय मुद्दे लक्षात ठेवता येईल आपल्याला? हा दिवस कधी सुरू झाला? तर 2003 मध्ये. त्यानंतर या दिवसाची थीम काय होती? डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. ठीक आहे. डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. मग डायस्पोराचा अर्थ काय ते मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं. भारतीय वंशाचे जे लोक दुसऱ्या देशात राहतात त्यांना सगळ्यांना मिळून एक टर्म वापरली जाते डायस्पोरा. ठीक आहे. आणि हा डायस्पोरा काय करणार आहे? विकसित भारत होण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देणारे अशी या वर्षीची थीम आहे. यानंतर कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना सुरू केली आहे? बघा मित्रांनो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी एक योजना सुरू केलेली आहे, कॅशलेस उपचार योजना. कॅशलेस उपचार योजना. काय आहे ही कॅशलेस उपचार योजना? सिंपल आहे बघा मित्रांनो. काय आहे तर समजून घ्या की एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला. आता नीट पॉइंट समजून घ्या. पहिला पॉइंट सांगतोय. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला. पहिला पॉइंट. अपघात झाल्या जर 24 तासाच्या आत पोलीस स्टेशन मध्ये माहिती देण्यात आली. ठीक आहे. पोलीस स्टेशन मध्ये माहिती देण्यात आली की बाबा डॅश व्यक्तीचा अपघात जो आहे तो झालेला आहे. ठीक आहे. अपघात झाल्यानंतर 24 तासाच्या आत जर माहिती देण्यात आली पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिल्यानंतर समजून घ्या किंवा देण्याच्या आधी पोलीस स्टेशन मध्ये 24 तासाच्या आत माहिती द्यावी ही एक टर्म आहे. आता ही माहिती दिलेली असल्यानंतर समजून घ्या जो काही तिथं रुग्ण असणार आहे, जो कोणी अपघातग्रस्त व्यक्ती असणार आहे त्याला समजून घ्या की एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर त्याचा 7 दिवसांचा खर्च जो आहे तर तो सरकार करणार आहे. कोण करणार आहे? 7 दिवसांचा खर्च सरकार करणार. किंवा 1.5 लाखापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. 1.5 लाखापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे.
समजून घ्या की 7 दिवसाचा खर्च 90,000ला सरकारच करेल, पण समजून घ्या 2-3 दिवसातच खर्च 1.5 लाखाला तर तो सरकार करेल, पुढचा तुम्हाला करावा लागेल. यानंतर यामध्ये दुसरी अजून एक गोष्ट आहे, एखादी हिट अँड रन केस घडली. काय घडली? एखादी हिट अँड रन नावाची केस घडली, म्हणजे एखाद्या ड्रायव्हरने दुसऱ्या गाडीला उडवलं आणि तो पळून गेला आणि त्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला, तर जे काही घरचे असणारे, ज्याचा मृत्यू झाला त्याचे जे घरचे असणारे, त्या घरच्यांना 2 लाख रुपये दिले जाणारे. तर अशा प्रकारची ही कॅशलेस उपचार योजना आपण इथं बघितलेली आहे. सगळ्यांना ही योजना समजली की नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एक एक तरतूद आपण बघितलेली. कधी याचा लाभ मिळणार? 24 तासाच्या पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला जो ऍक्सिडेंट झाला त्याची माहिती नोंदवायची आहे. 7 दिवसांचा किंवा 1.5 लाखापर्यंतचा खर्च जो आहे तर तो कोण करणार? सरकार. हिट अँड रन केस मध्ये कुटुंबियांना 2 लाख रुपये दिले जाणार आहे जर मृत्यू झाला तर. ठीक आहे, तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणा. यानंतर आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, जानेवारी 2025 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीजी यांनी ही योजना सुरू केलेली. बाकी सगळी माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. जागतिक हिंदी दिवस जो आहे 2025 चा, तर तो कधी साजरा करण्यात आला? जागतिक हिंदी दिवस. ठीक आहे, आता काही मुलं राष्ट्रीय हिंदी दिवस सोबत कन्फ्युज होऊ शकतात. तर राष्ट्रीय हिंदी दिवस जर आपण बघितलं 14 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. जागतिक हिंदी दिवस 10 सप्टेंबर रोजी 10 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. कधी? 10 जानेवारी. 10 जानेवारी 1949 रोजी काय झालं होतं? तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये पहिल्यांदा हिंदी भाषा बोलली गेली होती आणि त्यामुळे हिंदी भाषेला एक जागतिक भाषा म्हणून जागतिक स्तरावर मान्यता मिळावी आणि जागतिक भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून सेलिब्रेट करणं सुरू केलं. मग त्याची थीम होती अ ग्लोबल व्हॉइस ऑफ युनिटी अँड कल्चर प्राईड, अशी याची थीम होती मित्रांनो. यानंतर जानेवारी मधले महत्वाचे दिवस इथं जाणून घेऊया. जागतिक कुटुंब दिवस 1 जानेवारीला सेलिब्रेशन करण्यात आलं. DRDOने 1 जानेवारी 2025 रोजी आपला 67वा स्थापना दिवस साजरा केला. सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आली. आपल्या भारतातील त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्याचबरोबर जर बघितले सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव या ठिकाणी झाला होता. जागतिक ब्रेल दिवस 4 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आला. जे राष्ट्रीय पक्षी दिवस 5 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आला. त्याची थीम होती आमच्या पंख असलेल्या मित्रांचे संरक्षण करा. जागतिक युद्ध अनाथ दिवस जो आहे, ठीक आहे, तो 6 जानेवारी. भारतीय मानक ब्युरो चे 78वा स्थापना दिवस जो आहे तो 6 जानेवारीला सेलिब्रेट करण्यात आला. 18वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. तर इथे सगळे आपण ऑलरेडी यावर क्वेश्चन बघितलेले आहे. सगळे डेज आपले इथं कव्हर झालेले आहे. आता इथं बघा बँडेड रॉयल बटरफ्लाय, तुम्ही इथे याची इमेज बघू शकता. जसं असं बटरफ्लाय, असं फुलपाखरू आहे की ज्याला पुढून तोंड आणि मागून तोंड असल्यासारखं बघ आपल्याला असं जाणवतं. तर अशा प्रकारचं दुर्मिळ फुलपाखरू भारतामध्ये कोणत्या राज्यात सापडलं आहे? तर ते सापडलेले मित्रांनो त्रिपुरामध्ये. कुठे सापडलं? त्रिपुरामध्ये. ठीक आहे, तर त्रिपुरामध्ये सापडलेलं आहे. आणि आपण जर बघितलं भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1872 नुसार हे फुलपाखरू भारतामध्ये संरक्षित कॅटेगरीमध्ये त्याला ऍड करण्यात आलेलं आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळा. माणिक शहा मुख्यमंत्री, इंद्रसेना रेड्डी राज्यपाल, लोकसभेच्या 2 तर राज्यसभेची 1 जागा आपल्याला त्रिपुरामध्ये बघायला मिळतात. आता आपण पर्यावरणीय चालू घडामोडी बघूया. 57वा व्याघ्र प्रकल्प रातापानी अभयारण्य कुठं सुरू करण्यात आलं? तर मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत कोणत्या राज्यात धावणार आहे? हरियाणामध्ये. जगातील 5वी आणि देशातील पहिली नाईट सफारी कुठं सुरू झाली? लखनौ मध्ये. त्यानंतर ओडिशात प्रदर्शित लेपर्ड एस्टिमेट 2024 या अहवालानुसार ओडिशामध्ये बिबट्यांची संख्या 696 एवढी वाढली आहे. भारतातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ऑक्टोबर 2024 मध्ये भारतातील दुसरे फुलपाखरू विविध केंद्र बनलं आहे. जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तर तो 22 मे रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बी एंगेज विथ यू याची थीम होती. भारतातील पहिलं ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र लेह लडाख मध्ये सुरू करण्यात आलं. भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास समोर
पिंगला व्याघ्र प्रकल्प हा ठरला. यानंतर पुढे जाऊया. इंडस फूड नावाचं 2025 ची 8वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा मित्रांनो, इंडस फूड म्हणजे भारतीय जे काही जेवण आहे, भारतीय जे काही जेवण आहे आणि पेय जे आहे, तर त्याचं प्रदर्शन जे आहे, प्रदर्शन, तर त्याला म्हटलं जातं इंडस फूड. आणि या इंडस फूडची 8वी आवृत्ती जी आहे, तर ती ग्रेटर नोएडा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. म्हणजे इथं भारतीय परंपरेनुसार जी काही वेगवेगळी जेवण आहे आणि पेय आहे, तर त्याचं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. कुठं? तर ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश. कधी? 8 ते 10 जानेवारी दरम्यान. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. याचं उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी याचं उद्घाटन केलं होतं. ठीक आहे. आपण जर बघितलं तर इंडस फूडचं आयोजन जे आहे ते वाणिज्य विभागाच्या सहकार्याने इंडियन ट्रेड प्रमोशन काउन्सिलने केलं होतं. यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहे. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहे. लोकसभेच्या 80 जागा, राज्यसभेची 31 जागा. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जे काही राष्ट्रीय उद्यान वन्यजीव अभयारण्य ते बघा, दुधवा राष्ट्रीय उद्यान, चंबळ राष्ट्रीय उद्यान, पिलीभिती टायगर रिझर्व, ठीक आहे, अमनगड टायगर रिझर्व, चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य, किशनपूर वन्यजीव अभयारण्य. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने गुणोत्सव 2025 सुरू केला आहे? तर बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांना जर चांगले मार्क पडत असेल तर त्यांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी ओडिशा सरकारने गुणोत्सव नावाचा उपक्रम जो आहे, तर आसाम सरकारने, ठीक आहे, तर गुणोत्सव नावाचा कार्यक्रम जो आहे तर तो सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम आसाममधील 35 जिल्ह्यातील 43,498 शाळांमध्ये राबवला जाणार आहे, ज्यामध्ये 40 लाख जे काही विद्यार्थी असणार आहे आसाम मधले, त्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे, जे विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकत आहे सरकारच्या. ठीक आहे, तर त्यांचं आपण जर बघितलं कौतुक केलं जाणार इथं गुणोत्सव महोत्सवा अंतर्गत. यानंतर आसामची राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. लक्ष्मण आचार्य राज्यपाल आहे. लोकसभेच्या 14 जागा, राज्यसभेच्या 7 जागा आहे. आसामचे राष्ट्रीय उद्यान आहे काझीरंगा, मानस, रायमोना आणि दिहांग पत्काई. त्यानंतर गोदावर्ती वेंकट श्रीनिवास यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर गोदावर्ती वेंकट श्रीनिवास ओमान मध्ये भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्त झाले आहे. ठीक आहे, तर सध्या आपण जर बघितलं तर ते विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून परराष्ट्र मंत्रालयामध्ये रुजू आहे. यानंतर ओमानची राजधानी मस्कत. चलन आहे ओमानी रियाल. 19व्या एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप, ठीक आहे, आशियाई चषक 2027 चं आयोजन कोणता देश करणार आहे? तर एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप, एशियन कप जो आहे तर त्याचं आयोजन सौदी अरेबिया करणार आहे. कधी? तर 2027 मध्ये. कधी करणार आहे? 2027 मध्ये त्याचं आयोजन करणार आहे. बघा मित्रांनो, त्याचं आयोजन जे आहे ते 7 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या दरम्यान सौदी अरेबियामध्ये होणार आहे. कधी? तर 2027 मध्ये. 1956 ला एशियन फुटबॉल जे काही चॅम्पियनशिप जी आहे तर त्याची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, यानंतर किंवा काउन्सिल, एशियन फुटबॉल काउन्सिल जी आहे, ठीक आहे, एशियन फुटबॉल काउन्सिल जी त्याची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली होती आणि त्याच्या माध्यमातून एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप जी ती आयोजित करण्यात येते, त्यालाच एशियन कप म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सिंधू संस्कृतीची लिपी जो डिकोड करेल, म्हणजे सिंधू संस्कृतीची भाषा जो व्यक्ती लोकांना समजून सांगेल की ती नेमकं काय भाषा आहे, तिला कोणतं राज्य $1 दशलक्ष, $1 मिलियन देणार आहे, म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेत 8.5 कोटी रुपये देणार आहे, तर ते राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे तमिळनाडू. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी घोषित केलेलं आहे मित्रांनो, की स्टॅलिन यांनी घोषित केलेलं आहे की जो व्यक्ती तमिळनाडूची भाषा हडप्पा संस्कृतीमधील भाषा डिकोड करेल त्याला आम्ही 8.5 कोटी रुपये ॲज अ बक्षीस म्हणून देऊ. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. 1 नोव्हेंबर 1956 ला तमिळनाडूची निर्मिती करण्यात आली. M.K. स्टॅलिन आहे मुख्यमंत्री, R.N. रवी आहे राज्यपाल. त्यानंतर उच्च न्यायालय आहे मद्रास उच्च न्यायालय. राष्ट्रीय उद्यान आहे मधुमलाई, मन्नारची खाडी आणि गिंडी राष्ट्रीय उद्यान आपल्याला इथं तमिळनाडूमध्ये बघायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात
झेडमोर बोगद्याचं उद्घाटन करतील? तर बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये एक झेड आकाराचा बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. तर त्यावरून त्याला झेडमोर बोगदा असं नाव देण्यात आलेले आहे. तर त्याचं उद्घाटन करणार आहे. आपण जर बघितलं तर लडाखला जाण्यासाठी हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. 6 किलोमीटर याची लांबी आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि लडाखला आता आपल्याला वर्षातले 12ही महिने आता आपण जाऊ शकणार आहे. 2424 कोटी यासाठी खर्च करण्यात आलेला आहे. टोटल लांबी 6.5 किलोमीटर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. झेड आकारावरून झेडमोर आपण नाव दिलेलं आहे. श्रीनगर ते लेह या राष्ट्रीय महामार्गावर हा बोगदा बांधण्यात आलेला आहे, तयार करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर बाबत जाणून घेऊया. श्रीनगर आणि जम्मू राजधानी आहे. उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री आहे. मनोज सिंग आपण जर बघितलं तर लेफ्टनंट गव्हर्नर आहे. कॅनडाच्या पुढच्या पंतप्रधान कोण असू शकतात? ठीक आहे, झालेलं नाहीये. तर बघा, कॅनडामध्ये अनिता आनंद जे आहे, त्यापूर्वी ते संरक्षण मंत्री बनले होते कॅनडाच्या. तर त्या कॅनडामध्ये पुढील पंतप्रधान असू शकतात. भारतीय वंशाच्या व्यक्ती आहे. बघा, परत आता एखाद्या युरोपियन देशामध्ये किंवा अमेरिकन देशामध्ये भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदावर जाणार आहे. तर त्यामुळे एक महत्वाची इथं न्यूज आलेली आहे. जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्यानंतर अनिता आनंद या प्रबळ दावेदार आहे. ठीक आहे. तर कॅनडाची राजधानी ओटावा, चलन आहे कॅनेडियन डॉलर. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपलं इथं समाप्त होतं. आता मी तुम्हाला एक टेस्ट क्वेश्चन देतो. ठीक आहे. टेस्ट क्वेश्चन आज इथं पीपीटीच्या तिथं टाकणं झालं नाही, पण एक पटकन तुम्हाला बघून टेस्ट क्वेश्चन मी इथं देणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर एकच मिनिट बघतो, एकच मिनिट. हा, चला. टेस्ट क्वेश्चन तुमचा हा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आता टेस्ट क्वेश्चन हा आहे तुमचा, की तुम्हाला हे सांगायचंय की जर हिट अँड रन केस झाली, ठीक आहे, हिट अँड रन केस झाली तर किती पैसे आपण जर बघितलं ज्याचा मृत्यू झालेला त्याच्या घरच्यांना मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ऍक्सिडेंट मध्ये एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो पोलिसांना कळवण्यात आलं तर सरकार किती रुपयाचा खर्च जो आहे तर तो इथं हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीचा करणार आहे. हे दोन गोष्टी मला तुम्ही सांगायच्या. हिट अँड रन केसमध्ये घरच्यांना किती पैसे मिळणार आणि हॉस्पिटलचा किती सरकार खर्च करणार हे तुम्हाला सांगायचं. आणि त्याचबरोबर मंथली करंट अफेअर्स जर पाहिजे असेल तर विजेता बॅच 2 तुम्ही जॉईन करू शकता. इतर लेक्चर पाहिजे असेल तर सेम बॅच. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर समजून घ्या की खूप साऱ्या महिन्यासाठी बॅच पाहिजे असेल, ठीक आहे, तर त्यासाठी यशवंत बॅच 4 महिन्यासाठी, त्यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे. त्याचबरोबर त्यामध्ये जर बघितलं चालू घडामोडीच्या पॉलिटी, इकॉनॉमिक्स, महाराष्ट्राचा इतिहास याच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे. विजेता बॅच मध्ये सुद्धा या 4 सब्जेक्टच्या नोट्स मिळणार आहे. चालू घडामोडीचं इयरबुक 2023-24 आणि पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि महाराष्ट्राचा इतिहासाचे नोट्स मिळतील. त्या व्यतिरिक्त 15 जानेवारीला ऑल इन वन बॅच, आरआरबी ग्रुप डी ची बॅच आणि टेटची बॅच सुरू होणार आहे. लेखा व कोशागार विभागाची भरती जी आहे त्याची आपण रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे. अभ्यास मित्रात नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये 2025 इयरबुक तुम्हाला मिळेल. सेपरेट टेस्ट सिरीज तुम्ही बाय करू शकता. हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये, टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन आणि इंस्टावर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळेल. तर कसं वाटलं सेशन सांगायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.